तर आज मुक्ती संग्राम दिनी आरक्षणाचा गोंधळ जो आहे तो आज मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ। हैदराबाद गॅजेट रद्द झालंच पाहिजे अशा घोषणा। तर मुख्यमंत्री न्यायिक भूमिका घेत आहेत। ओबीसी आणि इतर जातीवर अन्याय होणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। आरक्षण प्रश्नावरून दोन समाज एकामेकांसमोर उभे ठाकलेत, हे चिंताजनक। सामाजिक वीण आणखी घट्ट करण्यासाठी मिळून प्रयत्न करू। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण। आरक्षणाबाबत माझी भूमिका सकारात्मक। संविधानाच्या चौकटीत सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे। मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाषणात पंकजा मुंडेंचं विधान। पंकजा मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालन्यामध्ये ध्वजारोहण। मराठवाड्यात हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू। हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवळांकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्र, तर विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप। आरक्षणात काही मागे पुढे केलं तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलनं आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। सरकारनं दिलेलं आरक्षण नक्की कुणाला मिळालं हे समजत नाहीये। सरकारनं सगळं कन्फ्युजन केलंय। आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल। धाराशिवमधील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात खाजापुरीमधील ग्रामस्थांचा गोंधळ। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना प्रकार। स्थानिक प्रश्न मिटत नसल्यानं गावकरी आक्रमक। गोंधळ घालणारे गावकरी पोलिसांच्या ताब्यात। बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। अजितदादांचा ताफा पोलीस ग्राउंडकडे जाताना दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न। तर नांदेडमध्ये आंदोलनाच्या तयारीत असलेल्या ओबीसी बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हैदराबाद गॅजेट रद्दची मागणी। त्रिभाषा धोरणासंबंधीच्या समितीकडून नागरिक आणि संस्थांसाठी प्रश्नावली तयार। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार। समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जे आहे ते जाणून घेतलं जाणार।